विचारधन। पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते। दिनमान शनिवार दिनांक 31 मार्च 2018, चैत्र शुद्ध पौर्णिमा 1940, हिजरी 1439, रजब 14, नक्षत्र हस्त, चंद्ररास कन्या, सूर्योदय सकाळी 6:33, सूर्यास्त सायंकाळी 6:42, करविरे कुलधर्म महालक्ष्मी पौर्णिमा सायंकाळी 6:08 ज्योतिर्लिंग यात्रा कोल्हापूर हनुमान जयंती। राहुकाल सकाळी 9 ते सकाळी 10:30 आजचे भविष्य। मेष रास, खोट्या आरोपातून मुक्त व्हाल, आरोग्य लाभेल, यशस्वी व्हाल। वृषभ रास, आनंदी वार्ता समजेल, उत्साहाने सर्व कामात भाग घ्याल। मिथुन रास, नोकरीत वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील। कर्क रास, मान सन्मान मिळेल, वस्त्रे व दागिने खरेदी कराल। सिंह रास, वाहन योग, नेतृत्व स्वीकारण्याचा योग। कन्या रास, आर्थिक बाबींमुळे अर्धवट राहिलेले काम सुरू होईल। तुळ रास, आर्थिक बाबींवरून फसवणूक व शत्रुत्व। वृश्चिक रास, सांसर्गिक विकारापासून सांभाळावे, आरोग्याची हेळसांड नको। धनुरास, मार्मिक टीकेमुळे मनस्थिती बिघडण्याची शक्यता। मकर रास, उद्योग व्यवसायात अंदाज चुकतील, भावंडांशी विरोध नको। कुंभ रास, शेअर बाजारात केलेली गुंतवणूक धोकादायक ठरेल। मीन रास, रसायन व पोल्ट्री वगैरे क्षेत्रात धनलाभ होईल। अमृतकण, माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे, प्राणीमात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणं हीच खरी मानवता आहे। गौतम बुद्ध। अक्रोडचे उपयोग। अक्रोडची आरोग्यवर्धक स्मूदी बनवताना 2 ते 3 अक्रोड, केळे व दही यांच्या मिश्रणाने बनवावी। यासाठी अक्रोड भाजून त्याची पावडर बनवून घ्या। आलं, मीठ, लिंबूरस, ऑलिव्ह तेल व थोडीशी मिरीपूड घालून ही स्मूदी बनवा। कांदापात, सफरचंदाचे तुकडे व अक्रोडाचे तुकडे घासून सॅडल बनवा। यासारखे अनेक पदार्थ बनवता येतात। अक्रोडमध्ये 185 कॅलरीज, 3.89 ग्रॅम कर्बोदके, 0.74 ग्रॅम साखर, 1.9 ग्रॅम फायबर, 4.32 ग्रॅम प्रोटीन असते। 1 औंस अक्रोडमध्ये 48% मॅंगनीज, 22% तांबे, 11% मॅग्नेशियम, 10% फॉस्फरस, 8% व्हिटॅमिन B6, 5% आयर्न असते। अक्रोडच्या सेवनामुळे हृदयविकार, मधुमेह यासारखे विकार दूर राहतात, मेंदूची ताकद वाढते, केसांचे आरोग्य चांगले राहते, शारीरिक शक्ती व वजन वाढण्यास मदत होते। आठवड्याला 5 औंसपेक्षा जास्त अक्रोड सेवन करणाऱ्यांना पित्ताचा त्रास संभवत नाही। तांबे हे खनिज विपुल प्रमाणात असल्याने अक्रोड सेवन करणाऱ्यांची हाडे बळकट असतात, त्यामुळे साध्यासुध्या पडण्याला हाडे फ्रॅक्चर होण्याचे प्रमाण कमी असते। अटेन्शन प्लीज। कुंभकोणम पंचमुखी हनुमान मंदिर। तामिळनाडूच्या कुंभकोणम येथे पंचमुखी अंजनेय स्वामी हनुमान मंदिर आहे। हे हनुमान मंदिरापैकी प्रसिद्ध असे एक मंदिर आहे। या मंदिराचा संबंध थेट राम रावण युद्धाशी असल्याचा समज आहे। या मंदिरात हनुमानाची 5 मुखे असलेली भव्य प्रतिमा असून तो अंजनी पुत्र म्हणून अंजनेय नावाने ओळखला जातो। 5 मस्तके असलेल्या मूर्तीचे प्रत्येक मस्तक वेगवेगळ्या देवतेचे प्रतीक आहे। यात गरुड, नरसिंह, हयग्रीव, हनुमान आणि वराह या देवतांचा समावेश आहे। इतिहासात आज नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्मदिन 1843, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा जन्मदिन 1865, डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली 1867। आपला दिन मंगलमय जाओ। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।